आमच्या वावरात आला भाऊ बिबट्या. आम्ही गेलो पाहायले. बिबट्या आमच्या अंगावर नाही आला पाहिजे म्हणून आम्ही काळ्या बिड्या घेऊन आलो. मग आमच्या मागे आले गावातली माणसं. आम्ही मग चाललो बिबट्या पाहिले. या मक्क्यात जायला होता बिबट्या पाहत चाललो आम्ही. तर बिबट्या आला आमच्या अंगावर. हे मग आम्ही बोलावले फॉरेस्ट ऑफिसरची गाडी. मग ते पवरायला ते द्रोणनं झुंडून. मग ते त्याचा द्रोण उडेलच होता. त्यात काही दिसतच नव्हता भाऊ. इतका 12-12 फुटा मक्कात गेलता त्यात काही दिसतच नव्हता. ते तरी द्रोणनं पाहत होते. तरी तेल दिसलाच नाही भाऊ. हे आम्हाला काही माहीतच नव्हतं भाऊ. आम्हाला सांगितलं लोकही ना म्हणून आम्ही टेम्पे घेऊन गेलो मारायला. मग हे आमचं वावर. ना मग पिंजरा आणण्याची तयारी केली. मग हे पिंजरा टाकू राहिले ते. तरी यायला काही दिसलाच नाही भाऊ. 12 फुटाच्या मक्क्यात काय दिसणं आला यायले. म्हटलं आमच्या मजुऱ्या बिजुऱ्याला काही केलं नाही पाहिजे भाऊ. तुम्ही तुमचा घेऊन जा बिबट्या. तरी ते नाही ते दिसतच नव्हता. ते जातच होते पाहू. मजुरं चढले होते भाऊ झाडावर. तर ते झाडावर पाहू राहिले ते आलते भाऊ पाहायले. ते म्हणाले तुमच्या वावरात बिबट्याच नाही आहे. मग त्यानं पाहिला बिबट्या. मग आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला भूलू नका भाऊ. आपल्या चॅनलचा दुसरा पार्ट पाहणं असेल तर पाहू शकता भाऊ. हे पाहून घ्या त्यांचा पिंजरा. या पिंजऱ्यात आता रात्री बिबट्या येईन आणि कॅद होऊन जाईल. आता भेटूया उद्या.